नमस्कार. क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. आज अंबड तालुक्यामध्ये अनुदान घोटाळा प्रकरणावर मोठी कारवाई करण्यात आली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये 76 दोषी कर्मचारी आणि अधिकारी हे दोषी आढळले होते. या दोषी अधिकाऱ्यापैकी 21 कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. काल अंबड उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं अंबड पोलीस ठाण्यात 28 कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील 48 कर्मचाऱ्यावर अद्यापही गुन्हा दाखल होणं बाकी आहे. स्वाभिमानीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला झोकावं लागलं आणि हे गुन्हे दाखल करावे लागले. स्वाभिमानीच्या वतीनं आम्ही माननीय उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करणार होतो. त्या दबावामुळेच आज प्रशासनाने या दोषी तलाठी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. यांना तात्काळ आता अटक झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून अपारित झालेल्या रकमा वसूल कराव्यात, हीच आमची या शासनाकडे मागणी आहे. हे काय अतिवृष्टीचं जे काय समजा तलाठ्याने घोटाळे घातले यायला कधीच घेऊ नका का बरं. हमेशाच घोटाळे घालतात आम्हाला. पंचनामे पुन्हा 5 बार होते आणि 1 बार पैसे येत नाही. याचा जसं विचार करा. आता नुकसान झाले आमची, सर पाऊस पडला आहे आणि असे घोटाळ्या घालणाऱ्याला काहीतरी पावबंद करायला पाहिजे सरकारने. का मनमानीच द्यायची, तसं व्हायला नाही पाहिजे. शेतकऱ्याची फसवणूक होती येणी, असं आमचं शेतकऱ्याची काळजीने दखल घ्यायला पाहिजे. आणि आता अजून नुकसान भरपाईचं जसं काहीतरी पंचनामे व्हायला पाहिजे. नाव भारत उंडे.